एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती मानले जाणारे अजय अश्शर यांना मित्र संस्थेच्या मंडळावरून हटवण्यात आलेले आहे। दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंग पाटील यांची नव्याने उपाध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे। तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मात्र उपाध्यक्षपदी कायम आहेत। यासह मुख्य सचिव यांच्यासह इतर महत्त्वाचे सिंचन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। मित्र संस्थेच्या उपाध्यक्षपदी 2 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। फडणवीसांकडून यात सुधारणा करत आता 3 उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे। अश्शर यांच्याकडे मित्र संस्थेचं उपाध्यक्षपद होतं। याआधी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती अजय अश्शर हे या मित्र संचालक पद समितीत होते आणि आता पदावरून त्यांना हटवण्यात आले। महायुती सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे। फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय एकनाथ शिंदे यांना धक्का मानला जातोय। फडणवीस साहेब सातत्याने दाखवून देत आहेत की बॉस कोण आहे। म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्यक्षपणे राजकीय दृष्टिकोनातून नाही तर त्यांचं इमेजला डॅमेज होईल असं कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतायत। तर याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कदाचित या पक्षात या सरकारमध्ये चालत नाही असा संदेश ते देत चाललेले आहेत। त्यामुळे काही लोकांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही तिथं जर बसवत असाल तर त्याच्यातून राज्याचं भलं होणार नाही। अजय अश्शर हा एक बिल्डर होता ठाण्यातला। त्याचे उद्योग सगळ्यांना माहिती आहे। आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा, जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांच्या पैशाचं संरक्षक म्हणून त्याची ओळख कलेक्टर अजय अश्शरने मधल्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाची संपत्ती बेकायदेशीरपणे गोळा केली। माझ्या माहितीप्रमाणे त्याने आता देश सोडलेला आहे आणि त्याने देशातून पलायन केलेलं। अजय अश्शर आणि त्याचे राजकीय आखा ही ईडीची फिट केस आहे, पण ईडी यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का? गृह मंत्रालयानं अजय अश्शरला विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे। एकदा आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली, पण माझ्या माहितीप्रमाणे की पैशाच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं तेरी बी चूप आणि मेरी बी चूप ही भूमिका आहे। आता वेळ झाली का